तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील समाज बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। त्या मराठा समाज बांधव आणि आंदोलकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। मी सध्या आहे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मनोज जरांगे पाटील पाठीमागच्या 5 ते 6 दिवसापासून जालना येथील आंतरवाडी सराठी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आज सध्या ते नवी मुंबई ते वाशी या ठिकाणी आहेत। थोड्याच वेळात ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत। मात्र ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाची सुरुवात झाली त्या जालन्यामधील काही युवक या ठिकाणी आलेले आहेत आणि एक आगळा वेगळा बॅनर त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे। सरकार इतका हट्ट बरा नाही, आरक्षण मागतोय तुमची बायको नाही, नेर तालुका जालना हे त्यांचं मूळ गाव। अशा प्रकारे त्यांनी कुठेतरी सरकारला एक उपसात्मक पदवी दिलेल्याने या माध्यमातून त्यांना काय सांगण्याचा इशारा आहे आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल सर, एक आगळा वेगळा बॅनर तुम्ही या ठिकाणी आणला आहात, काय एकूणच तुमची मागणी आहे? ह्या संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना आहेत ज्या ह्या बॅनरवर आहेत। आम्ही महाराष्ट्राचे मूळचे, देशाच्या संरक्षणामध्ये, हिंदुस्थानाच्या निर्माणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही अटक ते कटकपर्यंत झेंडे लावलेले आहेत। मराठा समाज ह्या देशाच्या मातीसाठी, ह्या देशाच्या संरक्षणासाठी पहिल्यापासून झटत आलेला आहे। ह्या भूमीचं संरक्षण आम्ही केलं। अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा इतिहास आहे। कटकपर्यंत झेंडे रोवलेले आहेत मराठ्यांनी आणि त्याच मराठा समाजाला जर का एवढं संघर्ष करावं लागत असेल आणि हे आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे जर का मजा मारत असतील, मराठा समाजाची मजा बघत असतील, तर आम्हाला पुन्हा एकदा तलवारी उपसावं लागतील। आजच्या काळात तलवारीची गरज नाही, लेखणीची गरज आहे। संघर्ष करायचा आहे, मोर्चे, आंदोलन, उपोषण। मनोज दादा जरांगे पाटील हे छातडावर बसलेत सरकारच्या, यांची बत्ती गुल केली। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या तरी हे देत नाहीत। एवढी मुजोरी, मग आता ह्यांना ह्या भाषेत बोलायचं नाही तर कोणत्या भाषेत बोलायचं सांगा तुम्ही? मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत। मात्र सरकार कुठेतरी म्हणतंय आणखी वेळ द्या, आम्ही सध्या प्रयत्नशील आहेत। या भूमीकडे कसं बघता? सध्या आम्ही प्रयत्नशील आहोत। अरे वेळ द्या, 7 महिने झालेत की, आणि हा लढा आजचा आहे का? अण्णासाहेब पाटील जावळेंनी उद्याचा सूर्योदय बघणार नाही म्हणून डोक्यात गोळी झाडून घेतली। किती बलिदान घेणार आहे? किती लोकांचे जीव घेणार आहेत? किती तरुणांचे तुम्ही आत्महत्या व्हायला लावणार आहेत? किती वेळ पाहिजे तुम्हाला? 30-40 वर्षापासूनचा लढा चालू आहे मराठा समाजाचा। जरांगे पाटील थोड्याच वेळात आपली भूमिका पुढील आंदोलनाची जाहीर करणार आहेत। या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही सुद्धा त्यांच्या भूमिकेशी एकूणच सहमत असणार आहात का? समजा जरांगे पाटील यांनी सरकारला आणखीन काही दिवसाचा, पुढच्या काही दिवसात अल्टिमेटम दिला तर तुम्ही हे आंदोलन माघारी घेणार आहात का? ते जरांगे पाटील ठरवतील। संबंध महाराष्ट्रातील सकल मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी। जरांगे पाटील ठरवतील तीच दिशा, ते म्हणतील तीच दिशा, ठरवतील तेच धोरण, आणि त्याच्या पाठीशी अखंड महाराष्ट्रातला सकल मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी। वेगळी भूमिका कुणाचीच नाहीये, भूमिका एकच आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी मराठा आरक्षण पाहिजे। आपण पाहू शकतो की हे सर्व जालना जिल्ह्यातील नाही तर संबंध महाराष्ट्रातील मराठा युवक बांधव मुंबई महानगरपालिका याचबरोबर आझाद मैदानावर या ठिकाणी थांबलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, ते सुद्धा ओबीसी मधून। त्यामुळे आपण पाहू शकतो की जरांगे पाटील अगदी काही वेळात आपली भूमिका नवी मुंबई येथे जाहीर करणार आहेत। त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन विनोदसह मी अजय लोकशाही मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।